आणि चाललं कुठे जायचं कडे तुला? शाळेमध्ये चालली आणि नटून सटून. बनून जाणार आहे. आई बनून आणिचा मेकअप चाललाय. आणि आमची मेकअप आर्टिस्ट नवीन आलेली आहे बाहेरून. आणिची मेकअप करायला अगं ना. काय ठेवलंय इथं? काय ठेवलंय इथं? शोधते मी केव्हाची आणि केसकर मागे. मला वाटलं कुठं नाही. हलवू नको ना बाई, मी कसं तरी आंबाळा बांधलेला आहे. आणि पिंकी बना के जाएंगे हम लोग हनी को. इकडे बघ. जोपर्यंत शाळेचा टाइम होत नाही तोपर्यंत आमचा मेकअप चालणार आहे. हा मग काही किती वेळ लागतो आता? आंबाळा बांधायला किती वेळ लागला मला. बांधलं जात नाही तर ते कस तरी अजून निघते ग. काय नीट राहायचं बेटा. हा सांभाळते, सांभाळायचं तेवढा आंबाळा थोड्या टायमासाठी. मग काय नाही रे बेबी. हा हे बघा आमचं फुल लुक बघा, छान दिसते. बघ आंबाळा कस तरी अडकवला. इकडे बघ माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ इकडे बघ. कशी दिसते? छान दिसते का माझी वारकरीन बाई? इकडे बघ. चल तिकडे जा, फोटोच काढेल. तू शूज घाल पहिले. बरा टाइम झालेला आहे. वारकरीन बाई निघा ना लवकर. गजरा कस तरी हलवायचं नाही बेटा. हा नीट डोकं ठेवायचं रेतीने गजर. हा थांब आणते. अय्यो वेळ झाला. घे बॅग घे बाहेर, मी आणते. असं खूप जास्त टाइम झाला आहे काहीच. चपला आहे ना याच्यात मी करून ठेवलेले. अय्यो माझा पसारा बघणार ना तुम्ही. बापरे मस्त लई हालत झाली माझी बघा. धर पोज भी चेंज कर. घाल पटपट. वेळ होऊन गेला. हा आषाढी एकादशी ते. हा धर घाल पटपट. वरून पहिल्यांदा घालते का? हां तिकडचं सँडल घाल. खूप जास्त वेळ होऊन गेला आणि हां घाल मग. तर आलं का? पाऊस नाही ना येते. चला निघा लवकर. थांब ग. किती वेळ तर आणि गेली. आणि आपला बाजारा बघा. बापरे आज हालतच आहे माझी. इकडं बघा अजून बांगड्या बिंगड्या मी ना सगळं हे करून ठेवलेलं आहे बरं का. किचन तर मेसी आहेच म्हणा.
हे एवढी घाई झाली ना आज, ते आय कार्ड राहून गेलं आता तिचं. जाऊ दे. हे कुठं पडतंय अनु, चपला भरून ठेवलेल्या होते मी. तर खूप जास्त धावपळ सकाळची असली ना, धावपळ होऊन जाते. अशी तयारी करायची राहिली ना, आणि सॅटर्डेला असलं तर टाईम बरोबर ॲडजस्ट होऊन जातो. पण सकाळी टायमाला हे सगळं करायला, मेकअप करायला ना परवडत नाही बरं का. माझं एवढ्या टायमात 1 किलो वजन कमी झालं असेल असं वाटतंय मला तर. कपडे अजून बघा, आज तर हालतच बिघडेल माझी असं वाटतंय मला. बांगड्या कशा तरी पटपट शोधून दिल्या. अयो, हे नंतर करते मी. आता इकडचं भरून घेते ना. किचन तर अजिबात दाखवू शकत नाही मी. बरं अर्धं माझं हनीच्या पप्पांना टिफिन बॅग सगळं हनीचं आवरून घेतलं म्हणून, नाही तर माझी हालतच बिघडली असते. बापरे. चला आवरते आता एवढं मेकअपचं सगळं सामान, आणि मग राहील बाकीचं. हवा निघाली. तर गाईज बघा, झालं हिचं कार्यक्रम. कसा झाला होता? चांगला झाला होता. आणि अवतार बघा, परत आली तर कशी होऊन आली बघा. चेहरा बघा, ती नद बी हारून आली आणि अवतारच चेंज होऊन जाता. गजरा बघा, गजराची हालत कशी झाली. हे बाई, हे अशी होऊन जाते मग. सकाळी कशी भारी दिसत होती नाही ग, सकाळी कशी भारी दिसत होती ना, आता बघ असं होऊन जातं. तर चला, आजचा दिवस म्हणजे खूपच धावपळ झाली आज ना, खरंच सांगू खूपच जास्त धावपळ झाली. आणि हनीची तयारी म्हटलं, आणि टिफिन बापरे बाप, मी तर पूर्ण दमून गेलेली होती. तर अशाच प्रकारे हनीची हेअरस्टाईल केलेली होती मी. बघा कशी दिसते, छान दिसते. तर गजरा पण लावलेला आहे, मस्तपैकी लावला होता, पण मुरझा गया हे सब. हे असं होऊन जातं मग. सकाळी ना व्यवस्थित दाखवलं नाही मीने, कारण की खूपच काही गडबडीत होती. तर अशाच प्रकारे हनीची तयारी केली होती. मेकअप झाला आणि संपला दिवस आजचा ना ग. तिचं वेगळं सुरू आहे गाईस.